हा जो व्हिडिओ तुम्ही पाहताय ना, तो छत्रपती संभाजीनगर परिसरातला आहे। तो व्हायरल झाला आहे, पण त्याच्याकडे साधासुद्धा व्हिडिओ म्हणून पाहू नका, कारण हा विजय त्यांनी घडवला आहे। 6 महिन्यापूर्वी नसलेलं वातावरण तयार करण्यात त्यांची फार मोठी भूमिका, कारण त्या कधी नसतातच चॅनलच्या चर्चांमध्ये, त्या कधी नसतात रस्त्यावरच्या घोळक्यामध्ये। त्यांना काय वाटतं हे विचारायलाही कुणी जात नाही। घरातही त्यांचं मत अनेकदा विचारातही घेतलं जात नाही। आज चौकात चौकात जल्लोष होता नाही तर तिथं नाहीत। आताही त्या कामात आहेत नेहमीप्रमाणे। आताही त्यांचे हात चालतायत, त्यांच्या डोक्यात विचार सुरू आहेत पुढच्या कामाचे। कुणी स्वयंपाकघरात आहेत, कुणी शेतात आहेत, कुणी स्वतःची नाहीतर दुसऱ्याची घरं झाडून काढतायत, दोन्ही धुतायत। आजही त्यांना जाणीव नाही त्यांनी काय घडवलं याची। या आहेत बायका, ज्यांनी होत्याचं नव्हतं करून टाकलं। फक्त इथे महाराष्ट्रातच नाही तर दूर झारखंडमध्येही। या ना डाव्या आहेत ना उजव्या। तुम्ही म्हणाल बरोबर आहे, यांना दिसतो फक्त पैसा। महाराष्ट्रात महिन्याला 1500 मिळाले तर झारखंडमध्ये 1000। केवळ तेवढ्यासाठी त्यांनी एका राज्यात भाजपला भरभक्कम मताने सत्तेवर आणलं तर दुसऱ्या राज्यात भाजपला सत्तेपासून रोखलं। त्यांना कळत नाही हो धर्म, हिंदू का मुसलमान, त्यांना फक्त पैसा कळतो। गेले कित्येक दिवस चर्चावर चर्चा सुरू आहेत। शेकडो विद्वान आपले अंदाज मांडत होते। करोडो रुपये घेतलेल्या एजन्सीज आपल्या थेरीज तयार करत होत्या। हा सगळा खेळ चालला होता सत्ता मिळवण्यासाठी, जिंकण्यासाठी आणि दुसऱ्याला हरवण्यासाठी। हा खेळ बघायला त्यांना वेळ नव्हता। त्यांच्यापुढे कामाचा ढीग होता। राजकारणाच्या मोकळ्या गप्पात त्यांना बिलकुल रस नव्हता, त्या कधी पडल्याच नाहीत हो। आपलं मत त्यांनी कधी मांडलंच नाही आणि त्यांना विचारात घ्यावं असं भल्या भल्या विद्वानांनाही वाटलं नाही। पण आज त्यांच्या लक्षात येतंय की आपले सगळ्यांचे अंदाज चुकलेत। खरं तर या बायका लांबचा विचार करत नाहीत। त्यांना विचारसरणी समजत नाही। डावे उजवे, मध्यमवर्गीय, समाजवादी, साम्यवादी, अति डावे अति उजवे काही कळत नाही। त्यांना फक्त एवढंच कळतं की थोडे जादा पैसे आले तर पोराबाळांना थोडं आणखी सुख देता येईल, नवऱ्याचा भार थोडा का होईना हलका करता येईल, थोडंसं चांगलं चुंगलं खायला घालता येईल आणि त्यातून जमलंच तर एखादा दागिना घडवता येईल। आपल्याला मिळणारा पैसा चांगला की वाईट याचा विचार त्या करत नाहीत। आपल्याला पैसे दिल्याने अर्थव्यवस्थेचे भले होईल की वाटोळे होईल याच्याशी त्यांना देणे घेणे नाही, कारण त्या स्वार्थीच आहेत। पण त्यांच्या स्वार्थात त्यांचं कुटुंबही सामावलेलं आहे। त्या कुटुंबासाठी थोडेसे पैसे मग ते फुकटचे का होईना मिळत असतील तर त्यांनी का सोडावे, आणि ते पैसे मिळण्याच्या मार्गात जर कोणी अडवत असेल तर त्याला तरी का सोडावे। म्हणूनच कुणाला काही न बोलता अगदी शांतपणे त्या मतदान केंद्रात गेल्या। नवऱ्यानं कानात काय सांगितलं ते ऐकल्यासारखं केलं आणि अगदी एकटी असताना त्यांनी जे करायचं तेच त्यांनी केलं। हे पहिल्यांदाच घडते असं वाटतंय का तुम्हाला? तसं वाटत असेल तर तुमचा अंदाज चुकीचा आहे। असं त्या नेहमीच करत आल्यात। आज घरातलं असो की राज्यातलं, सिंहासनावर कोणीही बसो, त्याची कळ कुठल्या तरी स्वयंपाकघरातून किंवा बेडरूममधून दाबण्याची ताकद नेहमीच त्यांच्यात होती। आत्ताच्या वेळी फक्त मतदान यंत्रातून त्यांनी ती ताकद दाखवली, एवढंच काय ते विशेष। बाकी तुम्ही समजून घ्या। घनश्याम केळकर, महान्यूज लाईव्हसाठी बारामती।